दरम्यान आणखी एक महत्त्वाची बातमी हाती येते। अधिवेशन संपायला उद्याचा केवळ एकच दिवस आणि आंबेडकर जयंती जवळ येते। मात्र इंदू मिलवर कुठलंच आंबेडकर स्मारकाचं काम सुरू न झाल्यामुळे आता विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचं दिसतंय आणि या सगळ्या प्रकरणी आता ते इंदू मिल जवळ सगळे एकत्र येणार असल्याचं कळतंय। वैभव परब आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। वैभव, संघर्ष यात्रा झाली, विरोधकांची आक्रमक त्यांनी मागणी लावून धरली होती कर्जमाफीची आणि त्यानंतर आता दुसरा मुद्दा हाती घेतला तो म्हणजे आंबेडकर स्मारकाचा। दीपक, ज्या पद्धतीने आपण पाहतोय की विरोधक शेतकऱ्यांचा मुद्दा असेल किंवा आंबेडकर स्मारकाचा, विरोधक आता आक्रमक होताना पाहायला मिळतोय। 19 आमदारांच्या निलंबनानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधक आहे तो रस्त्यावर उतरलेला होता आणि आता पुन्हा एकदा विरोधक आहे तो इंदू मिलच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी आता रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळतोय। सर्व विरोधी पक्ष आहेत ते एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळतात। दीपक, वैभव, कोण कोण येतात? दीपक, दोन्ही पक्षातले राष्ट्रवादी काँग्रेस असतील सर्व वरिष्ठ नेते आहेत जे नंबर 1च्या फळीतले आहेत। त्यामुळे निश्चितच विरोधी पक्ष कुठेतरी पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आंबेडकर स्मारकाच्या मुद्द्यावर। या सगळ्या प्रकरणी त्यांची प्रतिक्रिया थोड्याच वेळात येईल जी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू।